नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। क्रांतीचा इतिहास असलेला कोलकात्यामध्ये सध्या राजकीय रणसंग्राम पेटलाय। सीबीआय विरुद्ध राज्याचे पोलीस, केंद्र विरुद्ध राज्य सरकार, नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे अनेक पदर या संघर्षाला आहेत। सीबीआय करत असलेल्या चिटफंड घोटाळ्याच्या तपासात ममता बॅनर्जींचं सरकार अडथळा आणतंय असा आरोप केंद्र सरकारतर्फे होतोय, तर केंद्र सरकार राजकीय विरोधकांवर हल्ले करण्यासाठी सीबीआयचा दुरुपयोग करतेय असा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे। आता ममता बॅनर्जी थेट रस्त्यावर उतरल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका घेणं अशक्य असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडेच केली आहे। नरेंद्र मोदी सरकार सीबीआयचा दुरुपयोग करतंय का? ममता बॅनर्जी चिटफंड घोटाळा करणाऱ्यांना पाठीशी घालतायत का? सीबीआयची प्रतिमा सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी संस्था अशी झालीये का? येत्या काळात या संघर्षाचे काय राजकीय परिणाम दिसतील, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। घनघोर रणसंग्राम। दोन 2019च्या लोकसभा निवडणुकांचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशात नसेल तर पश्चिम बंगालमध्ये असणार आहे। पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यात खऱ्या अर्थानं घनघोर रणसंग्राम होणार आहे का? आपण पाहूयात हा रिपोर्ट। तब्बल 13 वर्षांनी ममता बॅनर्जींनी आपलं धरणास्त्र बाहेर काढलंय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा एकदा धरणा देत बसल्या। यावेळी मुद्दा आहे तो राजकीय वर्चस्वाचा। 13 वर्षांपूर्वी सिंगूरमध्ये 26 दिवस आंदोलन करून ममता दिदींनी पश्चिम बंगालमधल्या डाव्यांच्या प्रदीर्घ सत्तेला सुरुंग लावला। तेव्हापासून बंगालमध्ये ममतांना कोणीही खुलं आव्हान दिलं नव्हतं। पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस गलितगात्र झाल्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे। त्यामुळे तृणमूल विरुद्ध भाजपा असा राजकीय रणसंग्राम बंगालच्या किनाऱ्यावर छेडला गेलाय। जस्ट ऑडसिटी, just it is a forceful instruction from the central order, Narendra Modi and Amit Shah. No search warrant, nothing. They cannot destroy the institution. If the head of the department, if the head of the organization force is been humiliated, how the force will work? I will ask all the police forces, even including CISF, BSF, Army, CRPF, all the forces, including all the state forces, please be together and condemn this attitude of Narendra Modi government. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पश्चिम बंगाल आणि कोलकात्याचं राजकीय महत्त्व अचानक वाढलंय। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर लोकसभेच्या सर्वाधिक 42 जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत। 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसनं 42 पैकी 34 जागा जिंकल्या, त्यामुळे तो लोकसभेतला चौथा मोठा पक्ष ठरला। यंदाच्या निवडणुकीत तृणमूलला घवघवीत यश मिळालं तर विरोधकांच्या महाआघाडीत पंतप्रधान पदावरील ममतांचा दावा पक्का होऊ शकतो। हे झालं ममता बॅनर्जींचं। पण हिंदी पट्ट्यात घट्ट पाळामुळं असणाऱ्या भाजपला पूर्वेकडची राज्य इतकी महत्त्वाची वाटायला लागण्यामागे आणखी काही खास राजकीय समीकरण आहेत। भाजपाला उत्तर प्रदेशात गेल्या वेळी इतकं यश मिळणं अशक्य आहे। महाराष्ट्रात भाजपाकडे आधीच सत्ता आहे। उत्तर प्रदेशात होणारं नुकसान दक्षिणेकडील राज्यातून भरून काढणं अवघड आहे। त्यामुळेच भाजपानं पश्चिम बंगाल निवडलाय। तिथे ममतांना आव्हान देणाऱ्या सशक्त विरोधी पक्षाची जागा रिक्त आहे। भाजपानं जोरदार प्रचार करून जनतेसमोर ममतांना पर्याय निर्माण करण्याचा निश्चय केला। म्हणूनच ममता सरकार विरोधात जोरदार राजकीय हल्ले सुरू झाले। ये दृश्य देखने के बाद मुझे समझ आ रहा है कि दीदी हिंसा पर क्यों उतर आई है। ये आपका प्यार है, जिसके डर के कारण लोकतंत्र का बचाव के नाटक करने वाले लोग निर्दोष लोगों की हत्या करने पर तुले हुए हैं। दिल्लीतल्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात। 2014 मध्ये भाजपनं याच राजमार्गानं विजय मिळवला, पण आता लढाई गंगेकाठी नाही तर सुंदरबनाच्या दलदलीत रंगणार आहे। या दलदलीत तृणमूलचं फूल फुलतंय की भाजपाचं कमळ, यावर दिल्लीतलं सत्ताकरण अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। बंगालमध्ये अर्थात सध्या परिचित असलेल्या पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो संघर्ष सुरू आहे त्यावर आजची चर्चा आपण करतोय।
आणि आपलं शीर्षक आहे घनघोर रणसंग्राम।